नाही, शन्यानी मार खाल्ला शिवाय त्या ईशानीही मार खाल्ला. बावळट शन्याला स्वतःच हसं करून घेणं काय मजा वाटते कोणाचं. खरंय, म्हणे ऑफिस मध्ये मोठी जबाबदारी सांभाळणार. कशी सांभाळणार आहे कुणाच ठाऊक. तिथेही तोंडगशीच पडणार ग बघ. तिचं काय व्हायचं ते हो, पण आपल्यात तिचं मांजरी सारखी आडवी आली ना तर सोडणार नाही मी तिला. जाऊ दे ना तो विषय बाले. आपण आपले आज किती पैसे जमले ते बघू. अगदी बरोबर. रोजचा हिशोब वेगळा असला पाहिजे आणि तो एका वहीत टिपला गेलाच पाहिजे. राधिका, तू सगळे पैसे गोळा करायचेस आणि शिरीष, तू तिला सांगायचंस किती वस्तू विकल्या, त्याचे किती पैसे आले आणि किती याचे राहिले. यांनी सांगितलं हिशोब चोख असला पाहिजे. हो, नानाजींना हिशोबात हलगर्जीपणा अजिबात आवडत नाही. घरात कोथिंबीर जरी आणली तरी ती लिहून ठेवा असं सांगतात. हो ना, अगं छोटे छोटे खर्च आपण विसरून जातो आणि मग काळजी करत बसतो पैसे कुठे गेले म्हणून. म्हणून ही शिस्त. हो. हा दादा, बाले 1157 रुपये झालेत. घे. फक्त एवढेच? दादा, असे कसे जमतील रे आपल्याला हवे तेवढे पैसे? जमतील ग, जमतील. नाही म्हणजे हे असे हजार हजार रुपये करून महिन्याभरात कसे पैसे जमणार? आपली मेहनत खूप आहे पण मोबदला तर त्या मनानं काहीच मिळत नाहीये. हो बरोबर आहे, पण अगं जास्त पैशांसाठी आपण तरी काय करणार सांग ना. हा ना नानीजी, म्हणजे अशी ना मोठी ऑर्डर मिळायला पाहिजे. आता जेनीची 5 डब्यांची ऑर्डर आली आहे म्हणा, पण तेवढी पण नाही. मोठी ऑर्डर आली पाहिजे तर काहीतरी होईल. म्हणजे अरे जेनीचा फोन आला होता. ऑफिस मधल्या 5 जणांना जेवणाचा डबा द्यायचा आहे आजपासूनच. मगाशी नाही का आम्ही भाजी वगैरे निवडत होतो, तयारी करत होतो. हो हो हो, प्रत्येक डब्याचे 100 रुपये सांगितले. एवढे तर लागणारच. हो, तुझी मेहनत शिवाय एवढं सगळं सामान लागणार आणि त्यात तू बनवणार म्हणजे एकदम घरगुती. आणि आता तू 5 डबे म्हणतेस खरं, पण 5 डबे म्हणजे जास्त सामान, जास्त भाज्या, बाकी सगळं लागणारच की. हो हो. आणि हे बघ राधिका, घरातली आघाडी मी सांभाळेन. म्हणजे निवडणं, टिपणं, भाजणं हे सगळ्या गोष्टी मी बघेन. आणि महाजनी काकू पण आहेत ना, बसल्या बसल्या त्याही भाज्या चिरून देतील. तू फक्त स्वयंपाक करायचा, बाकी वरची कामं सगळी आम्ही करू. मी पण मदत करेन. बाले, तुला आठवते ना आई नसताना मी तुझ्यासाठी जेवण बनवायचं. दादा ते दिवस कसे विसरेन मी? अगं दिवस कुठलेच विसरत नाही आपण. आठवणीच्या रूपात सगळे दिवस आठवतात आपल्याला. लावू का? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी माझा. पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. पुन्हा आला बघ. घे बघू.
हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.